नाशिक व पुणेकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारा नाशिक पुणे हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग बदलल्याची माहिती गेल्या आठवड्यात रेल्वे मंत्र्यांनी दिली. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइनमेंट रद्द करून आता नवीन रेल्वे मार्ग निश्चित केल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संसदेत सांगितले. आता हा रेल्वे मार्ग चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी, नाशिक असा निश्चित करण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे रेल्वेने पुण्याहून पुणतांबे गाठले असं म्हणण्याची वेळ आली आहे. नेमकं काय चाललंय या प्रकल्पाचं, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाची मूळ संकल्पना महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केली होती. हा मूळ प्रस्तावित मार्ग नारायण गावातून जात होता. त्यासाठी सिन्नर तालुक्यात 45 हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले होते. इतर ठिकाणीही भूसंपादन झाले होते. परंतु हा रेल्वे मार्ग GMRT या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षक प्रकल्पाजवळून जाणार असल्याने त्याला विरोध झाला. विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने या मार्गाबाबत आक्षेप नोंदवला. रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याची ओरड झाल्याने हा रेल्वे मार्ग अडचणीत सापडला. अखेर नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आली. राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर GMRT क्षेत्र टाळून नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला. आता नवीन मार्ग हा पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, शिर्डी, नाशिक असा असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात या नव्या रेल्वे मार्गाची माहिती संसदेत दिली. पुणे नाशिक रेल्वे मार्गाची अलाइनमेंट बदलण्याबाबत राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र NCRA, अणुऊर्जा विभाग आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त त्रिपक्षीय तांत्रिक समितीने काही मूल्यमापन केले आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाची अलाइनमेंट बदलण्याबाबत राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच NCRA, अणुऊर्जा विभाग आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त त्रिपक्षीय तांत्रिक समितीने काही मूल्यमापन केले आहे का, असे कोल्हे यांनी विचारले. तळेगाव, उरळी कांचन या मार्गावरील मुंबई मिरज तिसरी आणि चौथी मार्गिका विस्ताराच्या प्रस्तावाला खेड तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे अनेक घरे आणि शेतीची जमीन नष्ट होण्याची शक्यता असल्याने प्रस्तावित 12 गावातून अलाइनमेंटला विरोध आहे. जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही अलाइनमेंट पुनर्विचार करून थोडी उत्तरेकडे 15-20 किलोमीटर हलवता येईल का, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर वैष्णवी यांनी रेल्वे मंत्रालयाची ताठर भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. नाशिक पुणे या 235 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. राज्यातील ही दोन्ही शहरे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाने जोडली जाणार असल्याने हा शासनाचा महत्वाचा प्रकल्प ठरला होता. या मार्गासाठी पूर्वी चाकण, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक या शहरातील काही जमीनही संपादित करण्यात आली होती. या मार्गाचा संगमनेरला चांगला फायदा होणार होता. परंतु ऐनवेळी तांत्रिक व व्यवहार्य बाबींचा मुद्दा पुढे करत रेल्वे मार्ग आता बदलला जाणार आहे. या नव्या मार्गात शिर्डी व पुणतांबे जोडले जाणार आहेत. शिर्डी व नाशिकला येणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांसाठी हा मार्ग सोयीचा होणार आहे. मात्र नाशिककडून पुण्याला जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. शिवाय या रेल्वे मार्गामुळे संगमनेरला जे महत्त्व प्राप्त होणार होते तेही होणार नाही. त्यामुळेच या नव्या रेल्वे मार्गाला संगमनेरकरांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील भूसंपादनही झाले होते. नाशिक व सिन्नर या 2 तालुक्यातील 22 गावातील भूसंपादनही केले गेले होते. एकट्या सिन्नरमध्ये 66 हेक्टर क्षेत्र संपादित झाले होते. त्याचा मोबदलाही दिला गेला होता. आता नाशिक सिन्नर पर्यंत हा मार्ग कायम असला तरी तो पुढे वायवीवरून शिर्डीला जाणार आहे. असे झाले तर सिन्नर तालुक्यातील 46 हेक्टर व संगमनेर तालुक्यातील काही हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन वाया जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा मोबदला घेतला, परंतु आता नव्या मार्गामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळतील का, हा प्रश्न आहे. शिवाय परत मिळणार असतील तर शेतकऱ्यांनी घेतलेल्या मोबदल्याची भरपाई पुन्हा सरकार करून घेणार का, हाही प्रश्न आहे. आता या उतार्यावर सरकारचे नाव लागले आहे. त्यामुळे संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील संपादित जमिनीचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने या 4ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांना आपला माल पुणे किंवा नाशिकला पोहोचवता येणार होता. परंतु आता रेल्वेचा मार्गच बदलल्याने शेतकरी पुन्हा जैसे थेच राहणार आहे. आता जो नवीन रेल्वे मार्ग मंजूर झालाय त्याच्या कामांची काय प्रगती आहे ते आपण पाहू. नाशिक रोड ते शिर्डी
या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे DPR सध्या तयार झाल्याचे सांगितले जाते. शिर्डी ते पुणतांबा या 17 किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी 240 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. पुणतांबा ते निंबळक या 80 किलोमीटरच्या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. निंबळक ते अहिल्यानगर या 6 किलोमीटरच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. अहिल्यानगर ते पुणे या 133 किलोमीटरच्या नवीन दुहेरी मार्गासाठी शासनाने 8,970 कोटींचे DPR पूर्ण केले आहे. या नवीन मार्गाचा फायदा शिर्डी व शनिशिंगणापूर या 2 तीर्थक्षेत्रातील भाविकांना होणार असला तरी संगमनेरकरांना मात्र त्याचा तोटा झाला आहे. मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.